काल केंद्र सरकारनं 31 मार्चपर्यंत जी कांदा निर्यात बंदी होती ती पुढील आदेशापर्यंत वाढवलेली। लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना मारण्याचं जे धोरण आहे ते सरकारनं पुढे ठेवलेलं आहे। आम्हाला अपेक्षा होती की लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती केंद्र सरकार शेतकऱ्यांना काही दिलासा देईल। 31 मार्चपर्यंत असणारी कांदा निर्यात बंदी उठेल आणि शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही पडेल। कारण आता लाल कांदा मार्केटमध्ये आला होता तो संपलाय। आता उन्हाळ कांदा मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आणि अशा काळामध्ये मार्केट खाली पडलेलं आहे। 31 मार्च नंतर भाव वाढतील अशी अपेक्षा होती, परंतु केंद्र सरकारच्या कालच्या GR किंवा नोटिफिकेशनमुळे या सगळ्या अपेक्षांवरती पाणी फिरलेलं आहे। सरकारला जर शेतकऱ्यांना दिलासाच द्यायचा असेल तर तो पेट्रोल डिझेलमध्ये दिला पाहिजे। 50-60 रुपये लिटरनं पेट्रोल डिझेल सर्वसामान्य माणसांना दिलं पाहिजे। 300-400 रुपये गॅसच्या टाकीचा भाव लावला पाहिजे। इकडे मात्र सरकार लक्ष देत नाही। सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यायचा म्हटला की फक्त शेतकऱ्यांच्याच मानगुटीवर पाय द्यायचा, हे सरकारचं धोरण आहे ते अतिशय चुकीचं आहे। या देशातले शेतकरी आत्महत्येच्या मार्गावरती आहे। दुष्काळाची परिस्थिती आहे, कसं जगावं हा प्रश्न आहे। अशा काळामध्ये बाजारभाव पाडणं हे योग्य नाही। आम्हाला अपेक्षा आहे की केंद्र सरकारनं आणि या भाजप सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा आणि जर हा निर्णय मागे घेतला नाही तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप सरकारला निश्चितपणे शेतकऱ्यांच्या या असंतोषाला सामोरा जावं लागेल। 7 डिसेंबर 2023 रोजी कांद्यावर केलेली निर्यात बंदी 31 मार्च 2024 रोजी तिची मुदत संपणार होती, परंतु केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय यापुढील काळात कायम राहणार असून आज 22 मार्च रोजी केंद्र सरकारच्या विदेश व्यापार विभागाचे संचालक संतोष कुमार सारंगी यांच्या सहीने एक नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी ही कायम असणार आहे। ह्या निर्णयाचा महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना तसेच राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी यांच्याकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी शेतकऱ्यांच्या सर्वच शेतमालाचे त्यात कांद्याचे दर पाडून सरकारला सत्ताधाऱ्यांना निवडणुका जिंकायच्या आहे, परंतु यामुळे मागील 6 महिन्यापासून शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आहे आणि येणाऱ्या काळातही ही कांद्याची दर घसरण अशीच राहून शेतकऱ्यांचं अजून काही करोड रुपयाचं नुकसान होणार आहे। याचा निषेध म्हणून येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक पट्ट्यात व शेतकऱ्यांच्या वतीनं या सत्ताधाऱ्यांना याचा जो परिणाम आहे हा निवडणुकीच्या माध्यमातून मतदानातून शेतकरी नक्कीच मतपेटीतून दाखवतील असा इशारा आता सरकारला देण्यात आहे। या सरकारने ह्या जे निर्यात बंदी आहे ही तत्काळ 100% खुली करावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे। ही निर्यात बंदी जर खुली केली नाही याचे परिणाम मग निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील, हा जाहीर इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून देण्यात येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।